तर 21वा श्लोक आहे. यद्यद् आचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते ते लोकस्तद् अनुवर्तते. लोकस्तदोहते. हम्म. आता इथं भगवंतांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांना शिकवण्यासाठी कर्म करा, असं सांगितलं. आता ते त्याच्यासाठी एक श्लोक बोलत आहे. श्रेष्ठ व्यक्ती जे कर्म करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. तर जे श्रेष्ठ असते त्यांचंच बघून दुसरे कार्य करतात. आता इथं का श्रेष्ठ असं त्यांच्याबद्दल म्हणतायत? कारण हे जे निष्काम कर्मयोगी आहेत है ना, ते श्रेष्ठच आहेत ना. श्रेष्ठ कोणत्या अर्थाने आहेत? की बाबा त्यांच्यामध्ये कोणती इच्छा नाही है ना. असे लोक ज्यांच्यामध्ये इच्छा आहे अशा लोकांपेक्षा श्रेष्ठच असतात है ना. तर हे निष्काम कर्मयोग्याला जेव्हा भगवंत सांगतायत की बाबांनो तुम्ही सगळे तर श्रेष्ठच आहेत, पण हे जे तुम्ही श्रेष्ठ आहेत है ना, पण तुमच्यासारखा जो श्रेष्ठ व्यक्ती जे जे कार्य करतो है ना, त्याचे अनुसरण सामान्य जन पण करतात. हं? तर आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तर हे जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत है ना, जे वरिष्ठ आहेत है ना, तर त्यांनी जे सांगतात तर त्यांचीच कृत्य त्यांचं जे कार्य आहे त्याच्यानुसार सगळे कार्य करतात है ना. आपल्याकडे म्हणतात की जसा पिता तसा पुत्र है ना. असं का म्हणतात? यथा राजा तसा तथा प्रजा, असं संस्कृतमध्ये म्हणतात है ना. तर आपल्याकडं पण म्हणजे जसे वडील आहेत घरामध्ये तसेच मुलं होतात है ना, किंवा जसा राजा आहे तशीच प्रजा असते. असं का आहे? कारण त्यांचंच बघून शिकतात है ना. घरामध्ये जसं आई वडील कार्य करतात त्यांचंच बघून मुलं शिकतात है ना. आणि त्याच्यामुळं जेव्हा आई वडिलांना संस्कार करायचे मुलांवर है ना, तेव्हा त्यांना काय मार्गदर्शन केलं जातं की ते तुम्ही करा है ना. जर तुम्हाला मुलांना मंदिरात आणायची सवय लावायची है ना, तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस या मंदिरामध्ये है ना. मग तुमचं बघून काय करतील, मग मुलं पण येतील. तर व्यक्ती आपल्याला कधी काय इच्छा होते की आपण स्वतः काही करायचं नाही है ना, आणि मुलांनी तर तर हे संस्कार करणं जे आहे है ना, ते ह्याच श्लोकावर आधारित आहे. कारण काय होतं की जे श्रेष्ठ असतात घरामध्ये आई वडीलच श्रेष्ठ असतात है ना, आणि देशामध्ये राजाच श्रेष्ठ असतो. तर अशा सगळे जे जे लीडरच्या है ना, नेत्याच्या भूमिकेमध्ये आहेत है ना, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की त्यांचं बघूनच काय होणार आहे, सगळे जे त्यांचे अनुयायी आहेत शिष्य आहेत है ना, किंवा त्यांच्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांच्या अंतर्गत जे लोक आहेत है, तर त्या सगळ्यांचंच त्या ठिकाणी काय होणार आहे की त्यांच्यासारखंच बघून ते आचरण करणार आहेत. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. दंडकपणा. दंड. तात्पर्य: सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते जो व्यावहारिक आचरणांद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवतही प्रभूजी वर करा. श्रीमद भागवतही निश्चितपणे आहे. श्रीमद भागवतही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते.
या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत की प्रभुपाद आपल्याला समजवतायत की सामान्य जे लोक आहेत है ना, तर आपल्याला असंच काहीतरी एक उदाहरण आवश्यक असतं. तर आपल्याला तसंच भक्ती करण्यासाठी जे उदाहरण दिलंय है ना प्रभुपादांनी, तर प्रभुपादांच्या उदाहरणाला धरून आपण काय करतो, भक्ती करतो इस्कॉनमध्ये, है ना. आणि मग ते आपल्यासाठी आपण भक्तीमध्ये काय सगळे सामान्य आहे, है ना. भौतिक जरी आपण खूप मोठे असलो तरी भक्तीमध्ये आपण सगळे सामान्य आहेत, है ना. तर आपल्यासाठी भक्तीचं उदाहरण जे आहे ते प्रभुपादांचं आहे. आपल्याला अशी गरज असतेच, है ना. प्रभुपादांनी जसं कार्य केलं तसं जर केलं नसतं तर आपल्याला समजलं नसतं की कशी भक्ती करायची. आणि हे चैतन्य महाप्रभूंचा अवतार कशासाठी झाला हो, त्याच्यासाठीच झाला की लोक भक्तीच करत नव्हते, भक्तीला विसरले होते. मग लोकांना भक्ती शिकवण्यासाठी आपण म्हणतो की चैतन्य महाप्रभूंचा अवतार झालेला आहे, है ना. ते स्वतः भक्त रूपात ते आले आणि त्यांनी आपल्याला शिकवलं की कशी भक्ती करायची. तर त्यांनी आपल्याला शिकवण्यासाठी ते आले. म्हणजे नेहमीच गरज असते आपल्याला अशा उदाहरणांची, चैतन्य महाप्रभूंसारख्या, प्रभुपादांसारख्या. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. तर ते सांगतायत की कसं जर समजा तो नेता आहे ना, तोच व्यवस्थित कार्य करत नाही है ना, त्याला चांगल्या सवयी नाही, तर तो त्याच्या जनतेला पण तो चांगल्या सवयी नाही लावू शकणार. त्यालाच वाईट सवयी आहेत, तर तो असं नाही म्हणू शकणार की स्वतः वाईट करतोय आणि दुसऱ्यांना चांगलं करा, त्याचं कुणीच ऐकणार नाही जर तसं तो करत असेल तर. ह्याच्या संदर्भात एक गांधीजी आहे ना, त्यांचं पण अशीच एक कथा येते की तुम्ही ऐकली असेल की कसं त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक मुलाला त्याला सांगायचं होतं की तू गूळ सोड. तर त्यांनी पण काय घेतला, वेळ मागून घेतला, कारण ते स्वतः पण गूळ खात होते. त्यांनी स्वतः गूळ सोडला आणि मग दुसऱ्यांना गूळ सोडायला सांगितलं. तर तसंच श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या चैतन्य महाप्रभू आपल्याला काय सांगतायत की एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत की पहिल्यांदा तुम्ही जीवनामध्ये उतरवा, जे काही तुम्ही आचार करा पहिल्यांदा, मगच तुम्ही प्रचार करा. तर कुठं सांगितलंय चैतन्य महाप्रभूंनी, त्यांनी काय म्हणतायत की जन्म सार्थक करी कर परोपकार, असं सांगितलंय ना चैतन्य महाप्रभू. फक्त परोपकारच करा, प्रचारच करा असं नाही. तुम्ही अगोदर जन्म सार्थक करा, तुम्ही ते काय करा, स्वतः आत्मसात करा, मग तुम्ही ते किती चांगल्या प्रमाणे करताय है ना, तुम्ही किती आनंदी आहेत. तर हे बघून मग काय, दुसरे लोक त्याला प्रेरणा प्राप्त करतील तुमचं हे कृत्य बघून. ठीक आहे. तर जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणजे इथं काय केलं त्यांनी, आचार्य शिक्षक, सॉरी, आचार्य आणि आदर्श शिक्षक याची व्याख्या केली आहे प्रभुपादांनी. ते काय म्हणतायत की जे शिकवण्याच्या अगोदर ज्यांनी योग्य वर्तन केलंय असेच लोक काय होऊ शकतात, आचार्य किंवा आदर्श शिक्षक असं बनू शकतात, असं या ठिकाणी प्रभुपाद म्हणतायत. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. मग कोणते नियम आपण आपल्या जीवनात उतरवले पाहिजेत, ज्या शास्त्रांमध्ये जे नियम सांगितलेत की आपण पालन केले पाहिजे, जे 4 नियम आहेत है ना, आणि आणखीन काही नियम असतील, तर ते सगळे शिक्षकांनी तरी त्यांचं पालन केलंच पाहिजे. पण एखादा शिक्षक हा प्रामाणिक शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही, है ना. तर प्रभुपादांनी पण का तसंच केलंय, जे शास्त्रामध्ये आहे तेच नियम त्यांनी निर्माण केलेत, है ना. तर 4 नियम जे प्रभुपादांनी सांगितले ते काय, शास्त्रांवर कसे आधारित आहे तो, आपल्या मनानं इथं दिलंय ना, की जो शिक्षक असतो है ना, की आपल्या प्रभुपाद हे आपले शिक्षक आहेत. तर प्रभुपादांनी आपल्याला 4 नियम दिले. मग त्यांनी स्वतःहून दिले का प्रभुपादांनी, कशामध्ये आहेत ते, कुठं उल्लेख केलाय त्यांचा?
हम्म. यांचा उल्लेख भागवतम मध्ये केलेला आहे या 4 नियमांचा 17व्या अध्यायामध्ये भागवतमच्या. हम्म. हे श्लोक आहे. एक मिनिट मी बघतोय. अं, तुमच्या IDC कोर्समध्ये तो श्लोक तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. हम्म. हा थोडासा मोडका तोडका माझ्या लक्षात आहे, पण आपण तिथून वाचूया. हम्म. ठीक आहे. हा. 17व्या अध्यायामधला 38वा श्लोक आहे. तर काय म्हणतायत श्लोकामध्ये? पहिला स्कंद 17वा अध्याय 38वा श्लोक. तर सूत उवाच अभ्यर्थी तस्तदा तस्मै स्थानानि कलये ददो द्यूतं पानं स्त्रियसूना यत्र अधर्म चतुर्विधा. है ना? तर म्हणतायत की चतुर्विधा म्हणजे 4 प्रकारचे अधर्म आहेत तिथं. है ना? तर काय काय कोणते कोणते अधर्म आहेत तिथं म्हणतायत ते 4 अधर्म कोणते आहेत की द्यूतम. द्यूतम म्हणजे काय? आपण जे म्हणतो की अं, जे हे अं, हे- आपण काय म्हणतो द्यूत म्हणजे गॅमलिंगला काय म्हणतो मराठीमध्ये? हे, जुवा खेळणे. है ना? जे जुवा खेळणे आहे, है ना, ते द्यूतम आहे ना. जुवा खेळणं हे एक अधर्म आहे. 4 जे अधर्म आहे त्याच्यामध्ये जुवा खेळणं एक अधर्म आहे. है ना? पानम. है ना? पानम म्हणजे काय? पिणे. तर काय पिणे? तर नशापान करणे. है ना? पान. है ना? नशापान मध्ये आपण बघतो की दारू, चहा, कॉफी अशा प्रकारचे जे नशा येते असे पदार्थ त्यांचं पान नाही करणे, नाही प्यायचं. आणि स्त्रिय जे तिसरं त्यांनी सांगितलं की स्त्रिय म्हणजे काय म्हणायचं की त्याच्यामध्ये की अवैध मैथून नाही करणे असं स्त्रिय. स्त्रियचा अर्थ आहे. 3 नियम. आणि शूना. शूना म्हणजे काय? तर मांसाहार न करणे. है ना? प्राण्यांची हत्या न करणे. हे जे 4 नियम आहेत. है ना? तर काय श्लोक आहे तो? पहिल्या स्कंदाचा 17वा अध्यायाचा 38वा श्लोक. सूत उवाच अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं स्त्रियसूना यत्र धर्मश्चतुर्विधः. असं श्लोक. या श्लोकामध्ये म्हणजे इथं मी हे का सांगितलं हे श्लोक? कारण जे शिक्षक असतो तो शास्त्रांच्या बाहेरचं काही सांगत नाही. नाही ना? तर प्रभुपादांनी पण आपल्याला जे 4 नियम सांगितले ते पण भागवतम मध्ये पहिल्या स्कंदाच्या 17व्या अध्यायाच्या 38व्या श्लोकात सांगितलेले आहेत. ठीक आहे. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याच्यामुळे जो शिक्षक असतो तो काय करतो? जे शास्त्र आहेत त्याच्याच आधारावर तो सांगतो. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. जो शिक्षक असतो ते स्वतः आपले नियम बनवू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जाते.
मनुसंहिता पण एक ग्रंथ आहे की जो पण आपल्या जीवनात आपण पालन केला पाहिजे. म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. त्याच्यामुळे जे नेते आहेत, त्यांना लीडर आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, शास्त्रामध्ये जे आहे तेच सांगितलं पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. ज्याला स्वतःला प्रगती करायची आहे त्यांनी काय केलं पाहिजे की आचार्यांनी सांगितलेल्या नियमांचं, सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. आणि आपल्याला पण भक्तीमध्ये पण सांगितलं जातं की तुम्ही वरिष्ठां जसं करतायत तसं तुम्ही करा. भागवतमध्ये पण असं सांगितलंय. आणि आपण जेव्हा उपदेशामृत हे ग्रंथ वाचू है ना, तिथं पण आपल्याला हे पाहायला मिळेल की आपले जे वरिष्ठ भक्त करतायत, पूर्ववर्ती आचार्य जे करतायत, त्याच्याप्रमाणे आपण भक्तीमध्ये कार्य केलं पाहिजे. आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. तर आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे तर हाच योग्य मार्ग आहे, बरोबर आहे. याच्यात कधीच काही चूक होणार नाही. आपण मनानं केलं तर ते चुकू शकते, पण अगोदरच जे भक्तांनी केलेलं आहे तेच जर आपण केलं तर त्याच्यामध्ये काय चूक होण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे. राजा किंवा राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य, साध्या भोळ्या, निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. हे सगळे काय आहेत, नेते आहेत है ना. शिक्षक जो असतो, पिता असतो आणि मी तुम्हाला सांगितलं प्रशासक, राजा, तर हे सगळे श्रेष्ठ लोक आहेत. तर ह्यांची वागणूक आदर्श असली पाहिजे. यांचं बघून दुसरे लोक शिकणार आहेत. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. या लोकांवर खूप मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथामध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय, शिक्षकांना तरी माहिती पाहिजे बाबा शास्त्रामध्ये कुठं काय आहे. विद्यार्थ्यांना माहिती असो किंवा नसो, तर ते ज्यांना माहिती आहे तेच पास होतील. ठीक आहे. म्हणजे असं सांगितल्यानंतर आता कृष्णाने सांगितलं की बाबा इथं तुम्ही काय करा, तुम्हाला कर्तव्य नसताना तुम्ही काय करा, एक तर परमेश्वर प्राप्तीसाठी कार्य करा किंवा दुसऱ्यांना शिकवण्यासाठी. दोन उद्देश इथं कृष्णाने सांगितले. कशाचे उद्देश सांगितले तो कृष्णाने, कुणासाठी सांगितले त्या दोन गोष्टी? कोण सांगतं? प्रयत्न करा कोणी सांगण्याचा. म्हणजे ज्याला भगवत प्राप्ती करायची आहे ना त्याच्यासाठी. एक भगवत प्राप्ती, ह्या दोन गोष्टी आहेत, त्याच्यामधली एक गोष्टच भगवत प्राप्ती आहे. तर कुणासाठी? जो असा निष्काम कर्मयोगी, त्याला प्रश्न पडलाय किंवा माझी तर काही कामना नाही, इच्छा नाही, मग मी कर्म का करू, है ना. अशा निष्काम कर्मयोग्याला सांगतायत भगवंत की काय दोन गोष्टी काय. एक तर माताजींनी सांगितलं की परमेश्वर प्राप्तीसाठी कर्म कर, है ना. समजा तुला नको आहे बाबा परमेश्वर प्राप्ती, तुला नाही करायची, तर तू काय कर, कमीत कमी तुझ्या जे हे आहेत, मार्गदर्शनाखाली लोक आहेत, त्यांना शिकवण्यासाठी तर कर कर्म. असं दोन तिथं उद्देश भगवंतांनी दिले की निष्काम कर्मयोग्यांनी का कर्म करावं, असं इथंपर्यंत सांगितलं भगवंतांनी 22व्या श्लोकापर्यंत. तर 21व्या श्लोकापर्यंत, है ना. आणि तिथं भगवंतांनी एक उदाहरण पण दिलं जनक राजाचं, की बाबा असं मी काही तुला नवीन सांगत नाहीये, है ना. जनक राजानं पण असंच केलंय. तो पण आत्मसाक्षात्कारी होता आणि तो राजा असल्यामुळं काय झालं की त्यांना दुसऱ्यांना उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी यद्यदाचरती श्रेष्ठस, त्याच्यामुळे त्याच्या प्रजेला शिकवण्यासाठी जनक राजांनी काय केलेलं आहे, काय केलं हो जनक राजांनी प्रजेला शिकवण्यासाठी? त्यांनी त्यांचे कर्म केले आणि हा, आपल्याला आचरणामधून दाखवून जी दिलं, जी, हा. शिकवले. कशा पद्धतीने त्यांचे कर्म केले त्यांनी? निष्काम भावनेने, निष्काम कर्म त्यांनी केलेले आहेत, है ना. बरोबर आहे. जे शास्त्रामध्ये सांगितलेले कर्म
निष्काम भावनेने त्यांनी केलेले आहेत. तर हे त्यांचं उदाहरण दिलं. एक उदाहरण झालं. मग भगवंत आता अजून एक उदाहरण देत आहेत, है ना, कुणाचं? स्वतःच. तर जनक राजाचं उदाहरण दिलं त्यांनी, की त्यांना काही कर्म नव्हते, तरी त्यांना काही कर्तव्य नव्हतं, ते आत्मसाक्षात्कारी होते, तरी त्यांनी कर्म केलेलं आहे. आता स्वतःचं उदाहरण देत आहेत. ते काय म्हणतायत? न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. तर भगवंत काय म्हणतायत की न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, है ना, हे पार्थ, न, है ना, तर या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, है ना. तर भगवंतांसाठी काही कर्तव्य आहे का? काही कर्म आहे का? नाही. सगळे जे कर्म आहेत ते आपण काय करतोय? भगवंतांना प्राप्त करण्यासाठी करतोय, है ना, आपल्या शुद्धीकरणासाठी करतोय. भगवंतांना कोणत्या प्रकारचं कर्तव्य कर्म आहे का? नाही. तर तेच भगवंत म्हणतायत, बघ, माझ्यासाठी कोणतंही नियत कर्म नाही, है ना. मला कशाची उणीव नाही, है ना. मग भगवंतांना काही गरज आहे का त्याच्यामुळं कर्म करतील? तसं आपण सगळे पैसे कमवण्यासाठी कर्म करतो, है ना, बाहेर, है ना, पैसे कमवण्यासाठी नोकरी करतो. तसं भगवंतांना काही इच्छा आहे का? काही त्यांना कार्य करायचंय का? काहीच नाही त्यांची इच्छा. त्यांच्या सगळ्या इच्छा आपोआपच पूर्ण होतात, है ना. त्यांनी फक्त इच्छा केली की ती पूर्ण होते. त्यांना काहीच इच्छा नाही. त्यांच्यामध्ये काही कमी नाही. ते आत्माराम आहेत, है ना. तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही. त्यांना गरज पण नाही. त्यांना आता नाही आणि पुन्हा पण कधी भविष्यात पण गरज पण त्यांना होणार नाही. तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. तर बघा, भगवंतांना काही गरज नाही, त्यांच्यामध्ये काही कमी नाही, त्यांना काही कर्मही नाही. तरी पण भगवंत काय करतायत? काय करतात भगवंत तरीही? तरी पण भगवंत त्यांचे कर्म करतात. हा, त्यांचे नियत कर्म, निष्काम कर्म ते करतात. ठीक आहे. आता भगवंत स्वतः सांगताय, स्वतःबद्दल सांगतायत. हे 2-3 श्लोकात आहे त्यांचं, ते पुढे अजून आपल्याला समजेल. तर या श्लोकात काय सांगितलंय की मी, देख बघ, माझं उदाहरण घे, है ना, मला पण काही इच्छा नाहीये, है ना, मला पण काही कर्तव्य नाहीये. जसं निष्काम कर्मयोग्यांना असतं, त्यांना काही कर्तव्य नसतं, आत्मसाक्षात्कारी असतात ते शरीर स्तराच्या. ज्याला शरीर आहे त्याला कर्तव्य आहे. तर मग त्यांना पण शरीर असतं, पण ते शरीराच्या वर गेलेले असतात आत्मसाक्षात्कारी असल्यामुळं, त्याच्यामुळे ते कर्तव्य नाही त्यांना. तर मग तेच इथं सांगतायत भगवंत की बघ, माझं पण तसंच आहे, मला काही इच्छा नाही, है ना, मला कशाची गरज नाही, माझ्यामध्ये काही कमी नाही, आणि मला माझ्यासाठी काही कर्तव्य पण नाही, तरी मी कर्म करतो. कशासाठी? नियत कर्माचे आचरण करतो. ते आता पुढं कळेल आपल्याला कशासाठी ते. तात्पर्य वाचा. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? हम्म. वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तमीश्वराणाम परमं महेश्वरम तम देवतां परमं च दैवतम पतिं पतीनां परमं परस्थात् वेदां देव भुवेन शमीडम न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समस्य अभ्या अधिक्ष दृश्यते पराश्य शक्तिर्विविधदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. हे परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, ते सर्व देव देवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियंत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वाद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचं परम कारण आहेत. भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही.
ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते. श्वेतापनिषद मध्ये 6.7.8 मध्ये सांगितलंय त्यांनी, भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करावायचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास आणि क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. हरे कृष्णा प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत की वेदांमध्ये सांगितलंय, काय सांगितलंय, तमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतं पतिं पतीनां परमं परस्तात् विदां देव भुवनेशमिङ्गं न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समश्चाधिक न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च. याच्यामध्ये काय म्हणतात की परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकाचे नियंत्रक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की परमेश्वर हे सगळे देवतांचे देवक आहेत, है ना. ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. सगळे देवता ते महान आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. आणि आपल्या सगळ्यावर राज्य कोणाचं आहे? परमेश्वराच. केवळ भगवंतांनी सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, है ना. भगवंतांनीच आपल्याला शक्ती दिली. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाही. आपल्याकडे जी शक्ती आहे, जे श्रेष्ठत्व आहे, ते कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. ते सर्व देवताद्वारे पूजनीय आहे. आणि हे देवी देवताद्वारे पण पूजनीय कोण आहेत? भगवंत आहेत. ते सर्व नियंत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. आपण बघितलं की ते सगळ्यांना नियंत्रित करतात. देवी देवतांना पण तेच नियंत्रित करतात. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकापेक्षा दिव्य आहेत. हे जगातले जे राजे महाराजे आहेत पृथ्वीवरले, त्यांच्यापेक्षा पण ते खूप महान आहेत. सगळ्यांनी त्यांची पूजा केली पाहिजे. सगळ्यांनी त्यांनी भगवंतांची पूजा केली पाहिजे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीही नाही. आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंतच सर्व कारणाचे. भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. तर भगवंताचं आपल्याला माहिती आहे की आपण जे त्यांना भोग दाखवतो ते कसं आपल्या जिभेने ते स्वीकार करतात का? नाही, है ना. फक्त केवळ त्याच्याकडं पाहून दृष्टीने डोळ्यांनी स्वीकार करतात. तर तोंडाच्या ऐवजी ते डोळ्यांनीच ते कार्य, त्यांच्याकडे तशी शक्ती आहे भगवंतांची, आपल्याकडं नाही. आता अशा विविध शक्ती त्यांच्याकडे आहेत. याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाने, तर स्वाभाविकपणे त्यांचं कार्य होतं. त्यांना काही कष्ट घ्यावायची गरज नाही. त्यांना स्वतःला काही कार्य करायचे नाही. आपोआप त्यांनी काही न करता आपोआप होतं. भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आहे. या जगातलं सगळं ऐश्वर्य त्यांच्याकडे, संपूर्ण ऐश्वर्य त्यांच्याकडे पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. भगवंतांना करण्यासारखं कोणतंच कार्य नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच. आपल्याला जर काही फळ पाहिजे तर आपल्यासाठी कर्तव्य आहेत. पण ज्याला तीनही लोकांमधून काहीच प्राप्त करायचं नाही, भगवंतांना या तीन लोकांमधलं काहीच नकोय,
त्यांना काहीच भौतिक सगळं आहे त्यांच्याकडे. तर त्यांना काहीच कर्तव्य नसते. असं नाही की सगळ्यांनाच कर्तव्य असतं, काही लोकांना नसतं. पण तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. तर बघा, तरी सुद्धा भगवंत कर्म करतायत. तर काय कर्म करतायत तो? तर त्यांनी तिथं युद्धाला आलेत, है ना, त्यांना काही गरज आहे का अर्जुनाचा रथ हाकण्याची? तरी ते करतायत, है ना. कशासाठी करतायत ते आता पुढल्या श्लोकात कळेल. पुढे म्हणतायत, कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. तर ते कर्तव्य नसताना कर्तव्य समजून करतायत. पीडित लोकांचं रक्षण करण्यासाठी ते करतायत. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करत नाही. हे जे सगळे जे शास्त्र आहेत हे भगवंतांना बाधू शकतात का हो? नाही बाधू शकत. हे शास्त्र नाही. भगवंतांना बंधनात नाही टाकू शकत. तरी सुद्धा तिथं काय करतायत भगवंत? स्वतःला वर बंधनं टाकतात. म्हणजे स्वतः राहतात, है ना. त्यांना काही कर्तव्य नसल्यासाठी स्वतःहून ते कर्तव्य स्वीकारतात, स्वतःहून शास्त्र स्वीकारतात, जरी त्यांच्यासाठी नसेल तरीही ते स्वतःहून ह्याचं पालन करतात, असं त्यांनी म्हटलं. आता पुढल्या श्लोकामध्ये अजूनच त्यांनी सांगतात कारण, की त्यांना कर्तव्य नसताना ते का काम करतायत त्याचं कारण अजून सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. आपण श्लोक वाचूया. यदि ह्यै यदि सॉरी यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यत् तदिन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. काय म्हणतात? यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्य तदिन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही, हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील, है ना. तर मी का कर्म करतोय बाबा? मला नसताना, मला काही कर्म नसताना मी तसं का करतोय? कारण मी जर तसं केलं तर सगळेच लोक तसं करतील, असं ते म्हणतात. वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. वाच. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखवायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णासाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापक करण्यासाठी अवतारित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर काय म्हणतात प्रभुपाद? आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. तर आपल्याला प्रभुपाद सांगतायत की आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती करायची, पण ती प्रगती करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सामाजिक स्तरावर आपल्याला काय पाहिजे? शांत आपण पाहिजे. आपण अनुभव करतो की जेव्हा आपलं मन विचलित असतं, आपण शांत नसतो, त्यावेळेस काय होतं की आपलं भक्तीमध्ये पण मन आपलं लागत नाही. तर हे समतोल पाहिजे आणि भक्ती केल्यामुळेच आपलं मन शांत होणार आहे. तर असं आहे. तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. ही शांतता राहावी ह्याच्यासाठी काय आहेत? काही कर्तव्य आहेत, रीतिरिवाज आहेत. हे सगळे जे नियम आहेत त्यांचा उद्देश काय? की आपण शांततेने जीवन जगू शकू, जेणेकरून आपल्याला भक्ती करता येईल. जरी असे नीती नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून भक्ती आहे काय असे नियम नाही, भक्तीला पूरक आहेत, बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्मांचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले आहेत. तर हे श्रीकृष्णांसाठी नसून आहे ना, तर हे काय आहेत? धर्म करण्यासाठी आहेत हे सगळे नियम. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. तर भगवंतांनी पण सगळ्या नियमांचं पालन केलं.
अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले. तसं जर केलं नसतं तर बाकीच्यांनी त्यांचं बघून कार्य केलं असतं. श्रीमद भागवत मध्ये उल्लेख आहे की कसं त्यांनी त्यांचे सगळे कर्तव्य केलेले आहेत है ना. जरी त्यांनी एवढ्या पत्नी केल्या तरी त्यांनी असं नाही की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. जे त्यांचं पतीचं कार्य होतं, है ना, जे त्यांचे वडील म्हणून मुलाबद्दलचे जे कर्तव्य आहेत ते सगळे त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अशा पद्धतीनं मग इथं सांगितलं या श्लोकामध्ये त्यांनी की का केलं, दुसऱ्यांना चांगलं उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. मग पुढच्या श्लोकात अजून ते काय सांगतायत बघूत. उत्सिदेयुरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमा प्रजा. काय म्हणतात, मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. मी जर माझं कार्य केलं नाही तर हे सगळा जो संसार आहे, सृष्टी आहे, ती नष्ट होईल. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल. तर जी चुकीचे वर्णसंकर जे आहेत, अनावश्यक लोक आहे ना, बिना संस्कारी लोक तिथं जन्म घेतील आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. आणि माझ्यामुळे जी शांतता आहे या भौतिक जगतामध्ये ही विनाकारण काय होईल, नष्ट होईल. तात्पर्य व्हायचं कोणी नाही, त्याच्यामुळे मी कर्म करतो असं ते म्हणले. वाचते कुणी? मी वाचू का? वाचा वाचा. प्रभू वाचते. हा वाचा माताजी वाचा. हरे कोण कृष्ण आहेत ते? प्रभू वाचते. हा वाचा वाचा वाचा. तात्पर्य, वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीती नियम आहेत. प्रभूजी स्क्रीनवरती घ्या ना, मी स्क्रीनवर वाचते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीती नियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआप शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगती करता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विविध विधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्याची जबाबदारी भगवंताकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरी सुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंताच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे, तरी आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्या अवस्थेत गोवर्धन पर्वत उचलला, त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद भागवत 10.33 आणि 31 श्लोकात सांगतात की नैतत्तस्माचरे जातु मनसापि ध्यानीश्वरः विनश्यत्याचरणं मौढ्याद्यथा रुद्रो द्विजं विषम ईश्वरानावचना सत्य तथैवाचरितं क्वचित् तेषां एतस्ववचोयुक्तः बुद्धिमास्तौ
समाचरेत. मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणत्याही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावधता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्येही व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्यांच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागराइतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक भोंदू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात जात आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही भोंदू भक्त आहेत जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेम नृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद आपल्याला? भगवंत काय म्हटले या श्लोकामध्ये की मी जर माझं कर्म केलं नाही तर हे पूर्ण सृष्टीचा विनाश होऊन जाईल. आणि पुन्हा वर्णसंकर पण इथं जन्म येतील. तर प्रभुपाद त्याच्यामध्ये म्हणतायत, पहिल्यांदा सांगतात किंवा हे वर्णसंकर म्हणजे काय आहे. ही अनावश्यक लोकसंख्या आहे. काय असते ही अनावश्यक लोकसंख्या? जी नष्ट करते, शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्र प्रमाणित नीती नियम आहेत. तर हे जे अशी लोकसंख्या असते, अशी लोक असतात की जे शास्त्रांचं पालन त्यांच्या जीवनामध्ये ते करू शकत नाहीत. तुम्ही कुठेही असा है ना, तर पण तुम्ही कोणत्याही स्तरावर असा, म्हणजे तुम्ही खालच्या मध्ये असा है ना, जसं शास्त्रांना आपण जर समजा शाळा समजली है ना, तर शाळेमध्ये तुम्ही बालवाडीत असा, पहिलीत असा है ना, दुसरीत असा, दहावीत असा, PhD असा, कुठेही असा, तुम्ही शाळेत प्रवेश घ्या है ना, शास्त्रांच्या नियमामध्ये प्रवेश घ्या. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कुठेही आहेत शाळेमध्ये. हे लोक कसे आहेत? शाळेच्या बाहेरचे लोक आहेत ना, ते शाळेतच जात नाही, असे हे वर्णसंकर आहेत. तुम्ही शास्त्रांमध्ये घ्या, पण तुम्ही जे तुमच्या स्तर आहे, तुमची क्षमता आहे, त्याच्यावरून तुम्ही खालचे नियम पालन करताय, ठीक आहे, पण कमीत कमी शास्त्रांना तरी तुम्ही पालन करा. हे वर्णसंकर असतात, ते असे लोक असतात की ते शाळेतच येत नाहीत, असे शास्त्रच पालन करत नाही. ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत होईल. तर सगळे निशास्त्राचं पालन केलं तर ह्या जगामध्ये काय होईल? असे दंगे वगैरे काहीच होणार नाही, कुणी वाईट काही कार्य करणारच नाही, आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरिता संघटित होऊ शकते. सगळे जर मग चांगले राहिले, मग सगळ्यांचं काय होईल? भौतिक जीवन खूप चांगलं होईल, आणि मग काय होईल? त्याच्यामुळे ते भक्ती करू शकतील सगळेजण. ते शास्त्र, हे धर्म हे कशासाठी असतो? आपलं हे भौतिक जीवन कसं चालावं यासाठी. ते जर व्यवस्थित चाललं तर काय होईल? आपलं मन शांत राहील आणि मग आपण चांगल्या प्रकारे भक्ती करू शकू. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतारित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधी विधानांचं पालन करतात. तर लोकांना शिकवण्यासाठी जेव्हा भगवंत अवतार घेतात इथं, तर तेव्हा अशा नियमांचं, शास्त्रांच्या ते पालन करतात, कारण त्यांना अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. कारण त्यांना सांगून द्यायचं असतं की बाबा हे जे कृत्य आहेत तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आहेत, आणि त्याच्यामुळे मग तुम्ही भक्ती चांगली करू शकता. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत, हे माहिती. जर सर्व जीवांची दिशाभूल झाली
तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंताकडे जाते, है ना. आपल्याला योग्य मार्ग नाही मिळाला, असं काही जीवांना दिशा नाही मिळाली, ह्याची जबाबदारी कुणावर आहे? भगवंतांवरच आहे. आणि मग आपल्याला मग दिशा देण्यासाठीच भगवंतांनी हे शास्त्र वगैरे बनवलेले आहेत. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो, ह्या नियमांमध्येच जर कोणी आदर नाही दिला, पालन नाही केलं, तर काय होईल? समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तर हे धर्माचं कार्य जर कोणी केलं नाही, तर भगवंत स्वतः येतात आणि मग शिकवतात सगळ्यांना. अनुसरण आणि अनुकरण या कृती आपण भगवंतांचं काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे. तर त्यांच्याकडून समजून घेऊन आपल्या क्षमतेनुसार आपण ते आपल्या जीवनात आचरण केलं आहे. अनुकरण म्हणजे काय? तर कॉपी करणं, नक्कल करणं, है ना. त्याला काय म्हणतात? अनुकरण. हे फरक आहे अनुसरण आणि अनुकरण. म्हणजे अनुसरण म्हणजे समजून घेणं की बाबा कसं करायचं. भगवंतांनी त्यांच्या कर्तव्याचं पालन केलं, ते त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या परिस्थितीनुसार केलं. समजून घ्यायचं की आपल्याला आपल्या कर्तव्याचं पालन करायचंय. आणि ते अनुसरण म्हणजे आपण कसं आपल्या क्षमता, आपल्याला जी भगवंतांनी क्षमता दिलेली आहे ना, आपली जी परिस्थिती आहे, त्याच्यानुसार मग ते वेगळ्या पद्धतीनं त्याचं पालन होईल. पण अनुकरण म्हणजे काय? की जसं असतं तर काय, दोन्हीमध्ये अंतर काय? उदाहरण दिले प्रभुपादांनी. जर आपण भगवंतांना अनुकरण करतो म्हटले, है ना, तर त्यांनी काय केलं की गोवर्धन पर्वत उचलला. तर आपण तसं काही पर्वत वगैरे उचलू शकत नाही. त्याच्यामुळे अनुकरण करणं हे आपल्याला शक्यच नाही भगवंतांचं. पण आपण त्यांनी जे सांगितले उपदेश शास्त्रांद्वारे, ते आपल्या जीवनात आपण ते करू शकतो. त्यांचं पालन आपण करू शकतो, केलं पाहिजे. पण त्यांचं अनुकरण त्यांनी जसं केलं, कॉपी आपण त्यांना करू शकत नाही. पुढे सांगतायत की मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. आपलं कर्तव्य काय आहे? असं कोणाला प्रश्न आला, आपल्याला समजलं की बाबा आपलं कर्तव्य केलं पाहिजे. मग कुठं समजेल बाबा माझं कर्तव्य काय आहे? हे मला कसं समजेल? हे शास्त्रांमध्ये सांगेल. शास्त्रामध्ये कोण सांगेल? आपल्याला भगवंत सांगतील शास्त्रांमध्ये. आणि भगवंतांचे जे सेवक आहेत, भगवंतांच्या वतीनं कार्य करतायत प्रभुपादांसारखे, की ते तात्पर्य लिहितील मग प्रभुपादांसारखे सेवक, है ना. आपण काय करतोय? भगवंतांचे शब्द वाचतोय, जे की संस्कृत श्लोक आहे त्याचं भाषांतर, आणि काय करतोय? तात्पर्य वाचतोय आणि तेच समजून घेतोय. तर हेच आपण केलं पाहिजे. इथे लिहित आहेत बघा स्पष्ट. मनुष्याने, है ना, आपण सगळ्यांनी, आपण सगळे मनुष्य आहोत, है ना, तर आपण काय केलं पाहिजे? भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. दोघांचे आदेश जे की आपण वाचतोय, जे श्लोक वाचतोय, ते काय? भगवंतांचा आदेश. आणि त्यांचे जे प्रामाणिक भक्त आहेत प्रभुपाद, त्यांचं काय वाचतोय आपण? तात्पर्य. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात. असं हे जे दोघांनी सांगितलंय, हे काय आहे? सगळ्यांना आपल्या हितकारासाठीच आहे. आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करील, है ना. जर जो हुशार माणूस आहे तो एकदम समजून घेईल आणि जसं सांगितलंय तो तसं करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. त्याच्यामुळं काय केलं पाहिजे माणसानं? की अनुकरण आपण टाळलं पाहिजे. आपण भगवान शिवांचे अनुकरण करण्यास गेलो तर त्यांनी विष पिलं होतं, तसं आपण पिऊ शकत नाही. ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्य हालचालींवर नियंत्रण करतात, त्यांचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. देवी देवता आहेत ते आपल्यापेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहेत, त्यांचा विचार असं केला. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुसरण करू शकणार नाही. तर हे आपण असं महान लोकांचे अनुकरण आपण नाही करू शकत, आपल्याला अनुसरण केलं पाहिजे. भगवान शिवांनी तिथं विषपान केलेलं आहे. त्यांनी एवढं ते विषाचा पूर्ण घडा, आणि ते पण समुद्रातून निघालेला, असं ते म्हणजे एवढ्या जास्त मात्रेमध्ये त्यांनी ते पिलं तरी त्यांना काही झालेलं नाही. आणि आपण जर एखादा थेंब जरी घेतला तरी काय होईल? आपला मृत्यू होतो. तर तेच प्रभुपाद सांगते की त्यांचे जे शिष्य आहेत, शास्त्रामध्ये नियम आहे की नशापान तुम्ही करू नका. आणि ते लोक काय म्हणतात की भगवंतांनी केलं म्हणून आम्ही करणार, है ना. मग ते काय झालं? अनुकरण, है ना. मग लोक काय करतात की शिवजी नशा करतात
म्हणून लोक पण नशा करायला जातात. आणि मग तसं केल्यावर काय होतं, ते गांजा वगैरे पितात. पण ते भगवंतांसारखं विष पिऊ शकत नाही, है ना. पण असं केल्यामुळं काय आहे, त्यांचं स्वतःच नुकसान आहे अनुकरण केल्यामुळं. तेच काय होतं, वरचीवर त्यांच्याकडे धर्माचं पालन त्यांच्याद्वारे नाही झालं, है ना. त्याच्यामुळे त्यांचंच पतन होतंय तिथं. जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेम नृत्य, तर काही लोक कृष्ण जसं रासलीला करतात, है ना, तसं ते रासलीला करतात. पण ते हे नाही करू शकत, गोवर्धन पर्वत भगवंतांसारखं नाही उचलू शकत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या उपदेशाचं पालन करणं हेच महत्वाचं आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात, है ना. असंच काही भोंदू अवतार आजकाल निघतायत, की स्वतःला भगवंत समजतात, त्यांची शक्ती नसताना सुद्धा. हे भोंदू अवतार आहेत. दुसऱ्यांना फसवण्यासाठी ते अशा प्रकारची अवतार बनतात. आता भगवंतांनी सांगितलं की मी दुसऱ्यांना उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी कार्य करतो, कर्तव्य करतो, दुसऱ्यांना शिकवण्यासाठी करतो, आणि मी जर नाही असं केलं तर ही सगळी सृष्टी नष्ट होऊन जाईल, असं त्यांनी सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये ते आसक्त आणि अनासक्त अशा दोन लोकांबद्दल ते बोलतायत 25व्या श्लोकामध्ये. निष्काम कर्मयोगासाठी बोलतायत. तर काय म्हणतायत 25व्या श्लोकामध्ये, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विदांस्तथा सक्तस् चिकीर्षु लोकसंग्रहम्. चिकीर्षु लोकसंग्रहम् काय म्हणतात, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तर जे अज्ञानी लोक असतात, है ना, जे सकाम कर्मी असतात, ते काय करतात, फळाची आसक्ती पाहिजे असते सकाम कर्मी लोकांना, है ना. त्यासाठी फळाच्या ह्याच्यासाठी ते आपले कर्म करतात. हे असे पहिल्या प्रकारचे लोक झाले, है ना. दुसऱ्या प्रकारचे लोक कोण आहेत, विद्वान मनुष्य किंवा कोण निष्काम कर्मयोगी. पहिले जे ते सकाम, है ना, पण निष्कामला काही इच्छा नसते, है ना, तर ते अनासक्त होऊन कार्य करतात, है ना. त्यांचा उद्देश काय होतो, मग कार्यच का करतात तो, निष्काम आहेत तर, है ना. तर त्यांचा कार्याचा उद्देश काय असतो, की लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता. त्यांचं बघून बाबा दुसरे लोक खराब करतायत, है ना, त्यांचं ते चांगलं कार्य करतायत हे बघून दुसऱ्या लोकांनी पण चांगले कार्य करण्यात त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशानं ते करतायत, असं इथं सांगितलंय. ठीक आहे, वाचा तात्पर्य. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? हा वाच. कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतू प्रत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. आता काय म्हणताय तिथं, प्रभुपाद काय सांगतायत, की कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत म्हणले प्रभुपाद. यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केलेला असतो. कशावर याचा आधार काय आहे,
असं दोन प्रकारे भेद करण्याचं. तर त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छावर आधारित अशा प्रकारचा भेद केला आहे. तर जी कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे म्हणजे भक्त आहे, त्याचं काय झालं, तर कृष्ण भाव तो भक्ताला तर प्रगती करायची असते भक्तीमध्ये, तर अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. त्याला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे म्हणून तो काय करतो, बरोबरच गोष्टी करतो, चुकीच्या गोष्टी काही तो करत नाही. मग पुढं काय झालं, कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. भौतिक कर्मामध्ये ते बाहेरून जर तुम्ही बघितलात, हे दोघांचं काय होईल, कर्म समानच दिसेल, कोणाचं, जो भक्त आहे आणि अभक्त आहे. परंतु जो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करतो म्हणजे जो भक्त आहे, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रियासाठी कर्म करीत असते. ह्या दोघांमध्ये मग अंतर काय आहे, भक्त आणि अभक्त बाहेरून जर बघितलात तर समानच कार्य करतात, मग अंतर काय आहे त्यांच्या आंतरिक भावनेवर, त्यांची इच्छा काय आहे. तर कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल श्रीकृष्णांच्या हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. तर जो भक्त असतो, कृष्ण भावना भावित व्यक्ती असतो, तो काय शिकवतो की आपण कर्म कसे करावे आणि त्या कर्माचं जे फळ आहे ते हेतू प्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता इथं या 25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की दोन प्रकारचे लोक आहेत, है ना, कोणते, एक आसक्त आणि अनासक्त. आसक्त लोक आपल्या स्वतःसाठी कार्य करतात आणि जे अनासक्त आहेत ते काय करतात, दुसऱ्यांसाठी कार्य करतात, है ना, त्यांची काही इच्छा नसते, ते दुसऱ्यांसाठी कार्य करतात. आता इथं काय सांगायचंय 25व्या श्लोकामधून भगवंतांना, की तुम्ही निष्कामकर्मी आहेत, है ना, तुमची काही इच्छा नाही, तुम्ही अनासक्त आहेत, पण तुम्ही काय करा, कर्म करा, पण कशासाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी. तर त्या कर्मामधून तुम्हाला काही पाहिजे नाहीये, है ना, पण काय होणार आहे, दुसऱ्यांचं भलं होणार आहे. समजलं. तर आता मग पुढचा जो 26व्या श्लोक आहे ते कोणाबद्दल बोलतायत, त्या अनासक्त लोकांबद्दल बोलतात 26व्या श्लोकामध्ये. काय म्हणतायत त्यांच्यामध्ये, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचराम. सॉरी, ह्याच्याबद्दल अज्ञानी लोकांबद्दल बोलत नाही, जे हे सॉरी, हे निष्काम अनासक्त लोकांबद्दल नाही बोलत, तर ते हे अनासक्त लोक, आसक्त लोकांबद्दल. हा प्रभूजी, वरचा आसक्त लोक, वरचा जो श्लोक हा होता तो अनासक्तांविषयी होता आणि दोघांबद्दल होता. आताचा जो वरचा आहे जो तो श्लोक आहे, आसक्त लोकांविषयी. हा वरचा जो आहे दोघांबद्दल बोलले, एक एक हा वाक्य, आणि या 26व्या श्लोकामध्ये काय आहे की, गडबडीमध्ये माझं चुकलं, तर हे काय आहे की अनासक्त लोक आहेत, है ना, त्यांच्याबद्दल आहे. आणि सॉरी, आसक्त, आणखीन एकदा ते हे झालं, आसक्त हा, आसक्त आसक्त आहेत त्यांच्याबद्दल आहे. आणि त्या आसक्त लोका व सोबत, है ना, अनासक्त लोक कसा व्यवहार करतात, दोन विषय आहेत. तर आसक्त लोक आणि अनासक्त लोकांसोबत ते हे होते, आसक्त अनासक्त मध्ये माझं वर खाली होते. पुन्हा आता एकदम स्पष्ट सांगतो की हा श्लोक जो आहे कुणाबद्दल आहे, आसक्त लोकांबद्दल आहे. आणि या आसक्त लोकांसोबत अनासक्त लोक कसा व्यवहार करतायत ह्याच्याबद्दल दोन विषय आहेत या श्लोकामध्ये. कोणते, एक तर आसक्त लोकांबद्दल आणि या सोबत अनासक्त कसं, त्यांची वर्तणूक कशी आहे, व्यवहार कसा आहे त्याच्याबद्दल. तर आपण बघूया. तर काय म्हणतायत, नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये, है ना. आसक्त लोक कार्य करतो कशासाठी,
फळासाठी. आणि पण आसक्त असं फळासाठी कार्य करतोय म्हणून काही विद्वानांनी त्यांना कार्य करायचं त्यांचं थांबवायचं का? नाही. त्यांना कार्य करू द्यायचं. आपण बघितलं की काय होतंय, आज सकाम कर्मयोग यांचं आहे ना, त्यांनी कार्य केल्यामुळे 10 ते 16 मध्ये जे भगवंतांनी सांगितलं, फक्त त्यांनी योग्य पद्धतीने जर देवी देवतांना ते अर्पण केलं तर त्यांचं हृदयच शुद्ध होतंय. भगवंतांनी आधीच सांगितलं. तेच आणखीन एकदा भगवंत सांगतायत इथं की असं केल्यामुळं काय होतंय की त्यांनी कार्य त्यांचं थांबवायचं नसतं अनासक्त लोकांनी. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. उलट काय करायचं, त्यांना कार्य करण्यापासून थांबवायचं नाही, पण काय तर कृष्ण भावनेच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावं. उलट त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना सेवेमध्ये लावला पाहिजे. त्यांची जी कार्य करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला कुठं लावलं पाहिजे, सेवेमध्ये भगवंतांच्या लावलं पाहिजे. ठीक आहे, वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. वाच. वेदच्च सर्वैरहमेव वेद्य हा सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदामध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावने प्रत उन्नत होतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेली मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळाची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत की प्रभुबा वेदेश्च सर्वे हमे वेद्य, हाच सर्व वैदिक कर्मकांडात अंतिम उद्देश आहे. हे जे सगळं आहे सकाम निष्काम ह्याचा अंतिम उद्देश काय की भगवंतांना जाणणे है ना. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे ना. जे काही आहे ना, कर्मकांड असो, निष्काम कर्म असो, सकाम कर्म असो, यांचा सगळ्यांचा उद्देश काय, भक्तांचा है ना, सगळ्यांचा उद्देश काय की भगवंतांना जाणायचे. त्याच्यासाठी सगळे कार्य करतायत, भक्त पण त्याच्यासाठीच करतायत. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नाही, ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. आता हे सगळे जेव्हा वेदाध्ययनाला बसले तेव्हा त्या बद्ध जीवाला सुरुवातीला काहीच माहिती नाही, परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नाही ना मग तो वेदांमधलं कर्मकांड करतो आणि मग ते काय होतं, नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावने परत उन्नत होतो. आणि असं कार्य करत राहिलं त्याची काय होते, कर्मकांडामुळे इंद्रिय तृप्ती नियमित होते आणि मग तो हळूहळू कृष्ण भावनेपर्यंत उन्नत होतो, म्हणजे त्याची प्रगती होते, उन्नती होते. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये. त्याच्यामुळं मग भक्तांनी काय केलं पाहिजे की दुसऱ्यांना असं कर्मापासून विचलित करायचं नाही, कारण त्याच्यामधूनच त्यांची प्रगती होणार आहे. त्यांचा बुद्धिभेद करू नये. तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. हे सगळे जे कर्मांचं जे फळ आहे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावता येईल, अर्पण करता येईल, ते त्यांना आपल्या कार्यातून दाखवायला पाहिजे. तर कृष्ण भावना भावित विद्वान व्यक्तीने
अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. तर भक्तांना अशाच प्रकारे आचरण केलं पाहिजे की त्याच्यामुळं काय होईल की इंद्रिय तृप्ती करिता जे माणूस काम करत आहे तर त्याला समजलं पाहिजे की बाबा मी काम कशासाठी भगवत साक्षात्कारासाठी केलं पाहिजे, ह्या भक्ताप्रमाणे केलं पाहिजे असं त्याला वाटलं पाहिजे है ना, आणि मग त्यांनी काम केलं पाहिजे. जरी अज्ञानी मनुष्याला कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. जरी अज्ञानी मनुष्याला है ना त्यांच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. तर जरी अज्ञानी लोकांना असं करायचं नाही की त्यांच्या कामापासून थांबवायचं नाही, पण थोडस जरी ज्ञान झालं ह्या भक्तीचं है ना, तर तुम्ही बघा की लोक काय 2-3 महिनेच 16 माळा करतात है ना, पण भगवंतांच्या सेवेसाठी ते सगळं काही सोडून द्यायला तयार होतात है ना. कॉलेजचे मुलं वगैरे पण है ना, आपण त्यांना तसं करायला नाही लावत, पण काय त्यांचे एवढ्या लवकर त्यांना लक्षात येतं की बाबा 2-3 महिनेच त्यांनी 16 माळा केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला काही ह्या भौतिक जगत आपल्यासाठी नाहीये है ना, भक्तीच आपल्यासाठी आहे. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. अशा जे व्यक्ती आहेत है ना, ज्यांना लक्षात आले की भक्ती करणंच हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे, हे ज्यांच्या लक्षात आले त्यांच्यासाठी हे कर्मकांड वगैरे नाहीये. कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते. कारण जे काही कर्मकांड आहे, जे काही कर्तव्य आहे, ते सगळं त्याला काय मिळणार आहे? भक्तीचा अभ्यास केल्यामुळं. आता जो व्यक्ती त्याला समजलंय की आपल्या जीवनाचं जे एकमात्र उद्देश आहे ते काय आहे? भगवंतांची भक्ती करणं असं आहे, आणि ते केल्यावर मला सगळं काही प्राप्त होणार आहे, हे ज्याच्या लक्षात आले, अशा व्यक्तीसाठी की कोणत्याही प्रकारचं हे कर्म नाहीये. हे बंद पडलं का इथं? ठीक आहे, मी लावतो. हरे कृष्णा प्रभूजी. बोला, प्रश्न आहे हा, का? ह्याच्यामध्ये इथे पाठीमागच्या फर्स्ट ह्याच्यावरती की सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. ह्याचं एखादं उदाहरण मिळेल का प्रभूजी? खालून तिसरी ओळ. हा. सॉरी, मी म्यूटवर होतो. सॉरी, म्यूटवर असल्यामुळं मी बोललेलं तुम्हाला कळालं नाही. तर इथं बघा, हे वाक्य मी लाल केलेलं आहे, आणि
तर इथं आता आपल्याला लक्षात आलंय है ना, ह्या श्लोकामध्ये दोन प्रकारच्या लोकांबद्दल बोललं जातंय है ना. कोणते आहेत हे दोन प्रकारचे लोक? एक आसक्त आणि अनासक्त. अनासक्त. तर हे आसक्त लोक कशासाठी कार्य करतायत? आसक्त लोक कशासाठी कार्य करतायत? फळांच्या इच्छेने कार्य करतात, हा, म्हणजे फळांच्या सकाम इच्छेने. कर्म करतात ते. बरोबर बरोबर. आणि अनासक्त लोक काय कशामुळे कार्य करतायत? त्यांना तर काही इच्छा नाहीये, कामना नाहीये, मग का कार्य करतायत? ते त्यांना दुसऱ्यांच्या भल्यासाठी कार्य हा, करतात ते, म्हणजे दुसऱ्यांच्या बरोबर त्यांना बरोबर. भल्यासाठी कार्य करतात. हा, आता हेच तुम्हाला कळालं. मग आता हा. इथं ज्या वाक्यात ते वाक्य वाचूया आपण है ना. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये. है. इतरांना म्हणून कोणाला? जे आसक्त आहेत त्यांना. सकाम कर्मी आहेत. हा, सकामकर्मी आहेत, आसक्त आहेत त्यांना करू नये है ना. तर त्यांना काय केलं पाहिजे? त्यांना म्हणू नये की काम सोडून द्या. त्यांनी फळाच्या इच्छेनं करतायत है ना, तरी त्यांना म्हणायचं नाही, म्हणजे चुकीचं आहे ना. मग तर त्यांना थांबवायला पाहिजे ना, पण थांबवायचं नाही तसं है ना. काय करायचं मग? तर त्यांना शिकवायचं. काय शिकवायचं? की सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येईल. पण ते जे कर्म करतायत तर त्याचं जे फळ आहे है ना, तर ते कसं भगवंतांच्या सेवेमध्ये लावता येईल असं त्यांना आपण शिकवायचं असं म्हणलंय. आता तुम्ही तुमचा असा प्रश्न आहे की ह्याचं एक उदाहरण दाखवा है ना. आता आता बघा, तुम्ही गृहिणी आहे है ना. हा, तर आता तुम्ही भक्त आहेत, तर तुम्ही काय करता? तुमच्या घरी जे काही तुम्ही स्वयंपाक करता है ना, ते काय करता? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करता, भगवंतांना भोग दाखवा है ना. म्हणजे तुमची काही त्याच्यात आसक्ती नाहीये है ना, अनासक्त भावाने तुम्ही करता. पण आता तुमचे जे शेजारी आहेत है ना, त्यांना भक्तीबद्दल माहिती नाही असं समजा, जरी असले तरी भक्त असले तरी समजा की ते भक्त नाहीतच नाही. तर मग काय, ते भक्त नसल्यामुळं ते त्यांच्या घरी जे स्वयंपाक बनवतात ते कशासाठी बनवतात? तो स्वतःच्या खाण्यासाठी है ना. स्वतःच्या खाण्यासाठी. हा, तर त्याच्यासाठी ते बनवतात. तर मग आता मग ते स्वतःच्या खाण्यासाठी बनवतायत, तुम्हाला माहिती आहे मग है ना, की असं बनवायचं नाही. स्वतःच्या खाण्यासाठी नाही बनवायचं. कशासाठी बनवायचं? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच भोग बनवले पाहिजेत, हे तुम्हाला माहिती आहे. आता मग तुम्ही जाऊन त्यांना म्हणायचं का डायरेक्ट की असं तुम्ही काय हे स्वतःच्या चवीनुसारच बनवता है ना, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी बनवा, असं नाही म्हणायचं. तर काय करायचं मग? तर तुम्ही त्यांना असं नाही म्हणू शकत. तुम्ही त्यांना दाखवून द्यायचं. काय दाखवून द्यायचं? की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच आपण जर बनवलो, प्रसाद बनवलो है ना, तर ते कसं एकदम सात्विक असतो, त्याची चव पण कशी चांगली असते है ना, ते शरीरासाठी पण कसं चांगलं असतं, आपण कसं आजारी पण नाही पडत त्याच्यामुळं है ना, चांगलं खाल्ल्यामुळं सात्विक. अशा पद्धतीने हे तुम्ही त्यांना दाखवून द्यायचं, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे की त्यांनी पण तुमच्यासारखं भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच भोग बनवावे. असं तुम्ही त्यांना शिकवायचं. असं आहे. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर हे पूर्ण झालं का आपलं तात्पर्य वाचून? ते कुठपर्यंत झालं? ठीक आहे, आपण इथून पुढचं वाचून टाकू. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे. भक्तांनी कसं प्रकारे आचरण करावे? द्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. अज्ञानी लोकांना समजलं पाहिजे की कसं कार्य करायचं. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावायचा नसला, त्यांना थांबवायचं नाही, व्यत्यय आणायचा नाही, अडथळा आणायचा नाही, तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त, हे वाचलं होतं आपण, की थोडीशी जरी ह्याच्यामध्ये कोणी प्रगती केली है ना, तरी काय होतं, म्हणजे जसं आता तुमचं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की थोडंसं जरी कोणी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्यासाठी भोग बनवले, थोडे दिवस, 1-2 दिवस जरी बनवले है ना, आणि ते जर त्यांनी ग्रहण केले है ना भगवंतांच्या तर त्यांना लगेच तो व्यक्ती काय होईल, कधीच ते भगवंतांना दाखवल्याशिवाय, जसं आपलं झालं, आपण सगळ्यांनी कसं सुरू केलं प्रसाद खायला, आपण सुरुवात केली आणि आपल्याला जो चांगला अनुभव आला है ना, आपण पण सगळे काय होतो, सकामच होतो.
है ना. आपण पण अगोदर काय करायचो, भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर भगवंतांना जे भोग नाही दाखवलं आहे ना, तेच खायचो आपल्या चवीनुसार, आपल्याला जे आवडतंय आहे ना, तसंच आपण खायचो. पण आपल्याला जे अनुभव आला, आपण 1-2 दिवस जे प्रसाद खाल्ला, दुसऱ्या भक्तांना बघितलं आहे ना, की ते भक्त कसं भगवंतांना भोग दाखवून प्रसाद घेतायत आणि ते कसं चांगलं असतं प्रसाद आहे ना, तुमच्या उदाहरणामध्ये. तर मग ते आपल्याला समजलं, तसंच दुसऱ्यांना पण ते समजून येईल आहे ना. तर मग तेच म्हणतायत की थांबवायचं नाही त्यांना, तर भगवंतांचे जोडायचं. तर त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो, की भक्तीमध्ये आपल्याला काही सोडायचं नाहीये है ना. काही पण सोडायचंय का आपल्याला भक्तीत? नाही. फक्त सगळं काही आपल्याला काय करायचंय? जोडायचंय है ना. भगवंतांशी त्याचा संबंध जोडायचा है ना. भक्तीमध्ये आपल्याला काही थांबवायचं नाही. जसे आपण होतो आधी तसेच राहणार. फक्त त्याचा उद्देश आपला बदलणार. आपल्याला सगळं काही भगवंतांना जोडायचंय असं आपण म्हणतो. है ना. बरोबर आहे? तर हेच भगवंतांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे, की कसं सगळ्यांशी आपल्याला जोडलं पाहिजे है ना. आपल्याला सोडायचं काही नाही, तर आपल्याला सगळं काही जोडायचंय भगवंतांशी. तर इथं आपल्याला ह्या 26व्या श्लोकामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं, की हे आसक्त लोक कसे असतात आणि या आसक्त लोकांसोबत आपल्यासारख्या अनासक्त या भक्तांनी त्यांच्यासोबत कसं आचरण केलं पाहिजे. ठीक आहे. तर हे इथं आपल्याला 26व्या श्लोकामध्ये भगवंतांनी शिकवलं. तर 27व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत भगवंत आपण बघूया. तर श्लोक असा आहे, पहिल्यांदा श्लोक समजावून घेऊया. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. हं? भगवंत काय म्हणतायत, मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. आता भगवंत काय म्हणतायत इथं, हे इथं काय सांगतायत भगवंत, की जो अज्ञानी आहे, जो आसक्त आहे, तो आपण बघितलं की तो काय करतो, की सकाम इच्छेने कार्य करतो. अशा व्यक्तीचा मनोभाव काय असतो, जो सकाम आहे, जो आसक्त आहे, अशा व्यक्तीची मानसिकता काय असते, काय असते तिची मानसिकता. तर हा जो व्यक्ती आहे तो मिथ्या अहंकार, खोट्या प्रकारचा अहंकार. अहंकार किती प्रकारचे असतात तो, एक खरा अहंकार आणि मिथ्या अहंकार, असे 2 अहंकार असतात. ह्याचा चुकीचा अहंकार आहे, मिथ्या आहे, खोटा आहे. तर हा खोटा अहंकार, ह्याच्या प्रभावामुळे काय होतं, ह्याला हा मोहित होतो आणि तो काय म्हणतो, की हे जे कार्य आहे, मी जे कार्य केलंय है ना, मी जे सकाम कार्य केलंय है ना, ते कार्य मीच केले आणि त्याचं काय फळ पण कुणाला आलं पाहिजे, त्याचा कर्ता मी आहे, तर फळ पण कर्त्यालाच आलं पाहिजे असं तो म्हणतो. पण काय आहे, खरं काय होतं, तर प्रकृतीचे जे 3 गुण आहेत है ना, त्याच्याद्वारेच लोक कर्म करतात. तर हे जे प्रकृतीचे जे 3 गुण आहेत है ना, तर कसं कुणी वेगवेगळे लोक जे वेगवेगळं कर्म करतात, असं का होतं, कारण हे वेगवेगळे जे लोक आहेत, हे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये काय आहेत, वेगवेगळ्या 3 गुणांमध्ये ते बांधलेले आहेत है ना. ज्याप्रमाणे जो व्यक्ती आहे है ना, तो ज्या गुणांमध्ये आहे, त्या गुणानुसार तो कार्य करतो असं सांगितलं. ठीक आहे. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण प्रभू, वाचू मी. वाच. एकाच पातळीवर कार्य करणारे, तात्पर्य जगद्गुरु श्रील प्रभुपादांद्वारा शिवप्रपाद कीजय. एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावना भावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणी एका स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही
भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो कृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो. याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेल्या मनुष्याला प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहित नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. या वास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्तीकरता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित प्रभूजी, हे स्क्रीन घ्या ना. हम्म. मोहित झालेला आणि एक मिनिट एक मिनिट प्रभूजी, माझ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे, ते हलते झालेला ठीक. असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. धन्यवाद. तर आता काय म्हणतायत तात्पर्यामध्ये प्रभुपाद? आपण श्लोक तर बघितला की इथं काय सांगितलं या श्लोकामध्ये, जो आसक्त व्यक्ती आहे है ना, तर त्या आसक्त व्यक्तीची मानसिकता इथं भगवंतांनी सांगितलेली आहे असं आपण बघितलं. आता त्याच्याबद्दल काय म्हणतायत तात्पर्यात बघू. एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य. तर आता इथं प्रभुपाद आणखीन सुरुवातीला येत आहेत, दोन प्रकारचे लोक आहेत. ते बाहेरून समान कार्य करत आहेत पण त्यांच्या इच्छेमध्ये अंतर आहे. एक आहे तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, दुसरा आहे तो त्याला काही इच्छा आहे स्वतःच्या इच्छेसाठी. एक भगवंतांच्या इच्छेसाठी, एक स्वतःच्या इच्छेसाठी. मग पुढं काय, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे, त्यांच्यामध्ये फरक आहे, भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने दृढ विश्वास असतो की है ना, ज्याचा स्वतःच्या प्रसन्नतेसाठी जो कार्य करतोय है ना, त्याची भावना काय असते, भौतिक असते है ना, स्वतःच्या इच्छेची, म्हणजे ती भौतिक आहे. मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत. त्यांना माहिती असतं की आपणच सगळ्या गोष्टींचे करता आहोत. आणि त्याला माहिती नसतं की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळेच निर्माण झालेली असते. त्याला माहित नसतं की तो जो म्हणतोय की स्वतःला आपण म्हणतोय है ना, स्वतःला तो शरीर म्हणतोय आपलं. तर हे जे त्याचं जे शरीर आहे हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतंय हो, है ना, या प्रकृतीच्या. आणि प्रकृती कुणाच्या, भगवंतांच्याच है ना. म्हणजे त्याचं जे शरीर आहे ते पण भगवंतांच्याच नियंत्रणाखाली आहे. त्याला माहिती नाही, पण त्यांना काय वाटतंय की आपण स्वतःच करतोय असं त्याला वाटतं. त्यांना स्वतः काही करू शकत नाही, भगवंतच करतात याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच आपल्या अज्ञानाचे लक्षण आहे. तर आपलं अज्ञान म्हणजे काय आहे, तर आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करू शकतो. तर हेच काय, आपण भगवंतांवर निर्भर नाहीये असं आपल्याला वाटतं. पण आहोत आपण भगवंतांवर निर्भर. भगवंतांच्या निर्भरतेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. आपण जर आपल्याला स्वतःला करता समजतोय म्हणजे काय समजतोय की भगवंतांना आपण सर्वोच्च समजत नाही. भगवंत सर्वोच्च आहेत है ना, जे सगळं काही त्यांनीच करतील है ना, आपण काही करू शकणार नाही असं आहे. तर भगवंत सर्वोच्च आहेत है ना, ते सर्व जाणतात. तर त्याच्यामुळं काय की आपण करता नाहीये. भगवंत हे आपल्यापेक्षा
आपण पण आहोत करता. पुढे हे 18व्या अध्यायामध्ये स्पष्ट होईल की 5 प्रकारचे कर्ता असतात. पण त्याच्यामध्ये आपण पण एक आहोत, है ना. हे इथं सांगण्याचा भाव काय आहे प्रभुपादांचा, की आपण करता नाहीयेत, है ना. नाहीतर असं वाटेल लोकांना की मी करता नाहीये म्हणून आपण कुणाला कुठं पण जाऊ आणि कुणाला पण चापट मारू, है ना. आणि मग आपण जर असं कुणाला मारायचं, कुणाला पण मारायचं आणि म्हणायचं की मी करता नाही, मी हे जे तुम्हाला चापट मारायचं कार्य केलेलं आहे, है ना, थप्पड मारायचं जे कार्य केलेलं आहे, है ना, ते कार्य काय आहे, मी केलं नाही कारण भगवंत करतायत असं म्हणलं तर काय होईल, नाही चालणार, है ना. कोणतं पण जे कार्य आहे, है ना, तर त्याच्यामध्ये 5 प्रकारचे कर्ता असतात, है ना. तर ते आता त्याच्यामध्ये एकतर भगवंत आहेत आणि आपण दोघ जण आहेत, हे आता आपल्याला समजलं, है ना. पण ह्या व्यक्तीची मानसिकता काय असते, हा जो सकामकर्मी आहे त्याची मानसिकता काय असते, हे 5 प्रकारचे कर्ता आहेत हे नाही, तर मी एकटाच करताय असं त्याला वाटतं. हे चुकीचं आहे ना. आपण कोणत्याही गोष्टीचे एकटेच करते नाही, है ना. असं जर वाटलं, समजा विद्यार्थी जर म्हटला की मी तर चांगली उत्तरपत्रिका लिहून आलो, पण काय मीच करता नाही, मी अभ्यासच नाही केला, असं म्हणला तर चालेल का? तो मग नापास होणार, तो अनुत्तीर्ण तो होणार. तर आपण पण करता आहोत, भगवंत पण करता आहे, है ना. 5 प्रकारचे आहेत. 2 आपल्याला इथं कळाले, आता ते आपण पुढे बघू, बाकीचे 3 जे आहेत उरलेले. तर मग ह्या जो आसक्त आहे, इथं सांगण्याचा उद्देश काय आहे, की आसक्त व्यक्ती काय म्हणतो की मी केवळ एकच करत आहे, जे काही होतंय ते काय आहे, ते माझ्यामुळेच होतंय असं तो समजतो. हे चुकीचं आहे इथं सांगण्याचा. भगवंत सांगताय की हे जे त्याची भावना आहे ही चुकीची आहे, ही त्याची मानसिकता जी आहे ती चुकीची आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. सॉरी, त्याच्या आधीच राहिलं होतं. तर इथं मिथ्या अहंकाराने युक्त असलेल्या मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो, है ना. तर हा सगळा जो हा आसक्त व्यक्ती आहे, मिथ्या अहंकारामुळे काय करतो, केवळ स्वतःलाच सगळं त्याचं श्रेय देतो. हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. इथून काय दिसतं, ह्या गोष्टीवरून त्याचं अज्ञान दिसतं. त्याला माहित नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. त्याला माहित नसतं की हे जे आपलं शरीर आहे हे आपल्याला कुठून मिळाले, भगवंतांकडूनच मिळाले. हे जे दोन्ही प्रकारचं जे शरीर आहे भगवंताकडूनच आपल्याला मिळाले, है ना. त्याच्यामुळे ते पण करता आहेत हे त्याला माहित नसतं. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. आणि हे जर त्याला जाणून घ्यायचे, आपल्याला कसं कळालं, आता आपल्याला माहिती आहे ना की आपलं जे शरीर आहे ते आपल्याला भगवंतापासून मिळालं, है ना. पण जर एखादा अभक्त व्यक्ती किंवा आपल्याला अगोदर हे माहिती नव्हतं, आपल्याला कसं माहिती झालं मग हे सगळं, कसं माहिती झालं, की कारण आपण भगवंतांची सेवा केली, आपण भगवंतांचं नामस्मरण केलं, वेगवेगळ्या प्रकारे आपण भक्ती केली, त्याच्यातून आपल्याला विश्वास आला, आपली श्रद्धा पटली की आपलं हे सगळं शरीर आहे, या जगामधलं सगळं काही आहे, है ना, हे काय आहे, भगवंतांच्या मालकीचं आहे, है ना. त्या व्यक्तीनं ते केलं नाही, त्या व्यक्तीनं काहीच भक्ती केली नाही, त्यानं काहीच माहिती घेतली नाही, त्याच्यामुळे त्याला माहित नाही. हेच अंतर आहे, बाकी काही अंतर नाही. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियाचे स्वामी म्हणून जाणले जातात, है ना. त्याला माहिती नसतं की भगवंत हे स्वामी आहेत, है ना, आपल्या इंद्रियांचे स्वामी, त्यांचं नाव ऋषिकेश आहे, कारण ते आपल्या सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहे. आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळं, है ना, त्यांनी काय केलंय, खूप वेळ आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य केले अशा भक्तांनी, त्याच्यामुळं काय आहे, तो मिथ्या अहंकाराने मोहित झालेला आहे, प्रभावित झालेला आहे. आणि त्याच्यामुळंच काय होतंय, तर त्याला भगवंताबद्दल विस्मरण झालंय. त्याच्यामुळं काय करतोय, त्याला अशा प्रकारचं विस्मरण झाल्यामुळं तो स्वतःलाच समजतोय, त्याच्यात त्याची काही चूक नाही. पण त्याला जर आपण आठवण करून दिली, भगवंतांच्या जवळ आणलं, तर तो काय करेल, त्याच्या पण लक्षात येईल. त्याला जर आठवण करून दिली तर त्याला पण स्मरण होईल की तो भगवंत पण तिथं करता आहेत, है ना. अशा प्रकारची जाणीव त्याला पण होऊन जाईल. ठीक आहे.
आता या श्लोकामध्ये भगवंतांनी त्या सकाम व्यक्तीच्या मानसिकतेबद्दल सांगितलं. तर पुढच्या श्लोकामध्ये पण तेच अजून कंटिन्यू करतायत भगवंत. काय सांगतायत त्याच्याबद्दल? तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. भगवंत म्हणतायत की हे महाभाऊ अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. तर जो परमसत्याचे ज्ञान आहे, म्हणजे जो निष्काम कर्मयोगी आहे, तर तो काय इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही. तो इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करत नाही, है ना, तो तर निष्काम भावाने भगवत प्राप्तीसाठी कार्य करतो. कारण काय, भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म याच्यातील भेद उत्तम. आता या श्लोकामध्ये त्यांनी वेगळ्या लोकांबद्दल सांगितलं, है ना. कोणाबद्दल? अनासक्त लोकांबद्दल, है ना. तर काय म्हणतायत त्याच्याबद्दल? त्याला ज्ञान असतं परमसत्याचं, भगवंताबद्दल तो जाणतो. मागच्या श्लोकात आसक्त बद्दल, आता अनासक्त बद्दल, है ना. अनासक्त लोकांना माहिती असतं की बाबा मला इंद्रिय तृप्तीमध्ये राहून काही फायदा नाही, त्याच्यामुळे तो तिकडं लक्षच देत नाही, त्याच्यात जातच नाही तो, है ना. तो त्याच्यामुळे त्याला माहित असतं की सकाम कर्म केलं तर काय होणार आहे, मी कर्मबंधनातच अटकणार आहे, है ना. माझं हृदय एवढं शुद्ध नाही होणार, तर जेवढं मी निष्काम कर्म केलं तर काय फायदा शेवटी, असं त्याला वाटतं. त्याच्यामुळं तो नाही करत तशा पद्धतीचं कर्म. जसं भक्तांना माहित असतं की बाबा मी भक्ती केलं तर माझंच चांगलं आहे. जेव्हा मी भक्ती करत नव्हतो तेव्हा मला किती दुःख होतं, आणि जेव्हा मी भक्ती करतोय तेव्हा मला किती आता चांगलं वाटतंय, सुख आहे. असं तो मनन करतो. जेव्हा त्याच्या मनात विचार येतो आता मला भक्ती करणं सोडून द्यायचं है ना, असं जर कोणाच्या मनात विचार आला तर त्यानं काय करू शकतो, मनन करू शकतो की मी भक्ती करत असताना आत्ता कसा आहे आणि नसताना मी कसा होतो. हे जर तुलना केली तर लगेच त्याच्या लक्षात येऊन जाईल की कसं भक्ती करणं हे खूप चांगलं आहे आणि मी ते कंटिन्यू केलं पाहिजे, है ना, चालू ठेवलं पाहिजे, है ना. माझं जीवन खूप बदललेलं आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. हा. परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरूपताही सच्चिदानंद भगवंताचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवांच्या भौतिक संकल्पेमध्ये गुरफटलेलं गेलो आहोत. त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करायची असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुवंशिक व अस्थायी असणाऱ्या अनुषंगिक 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 व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियामुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया ह्या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भागवताप्रमाणे तो परमसत्य ब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम आणि श्री भगवान यातील विविध स्वरूपांना जाणतो. त्याला तत्वविद म्हटले जाते कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद की परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. ज्याला परमसत्याचं ज्ञान आहे, जो अनासक्त कार्य करतो, त्याला माहिती आहे हे सगळं जे आहेत प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आहे ना. प्राकृतिक संगती म्हणजे काय, तर हे प्रकृतीचे 3 गुण आपल्याला कसं जबरदस्ती करतात हे त्याला माहिती असतं. आणि तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत. त्याला माहिती असतं की आपण भगवंतांचेच अंश आहोत. आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये, है ना. आपलं त्यांचे अंश असल्यामुळे आपली इथं राहायची हे आपलं घर नाही, आपलं घर आध्यात्मिक जगतात आहे. आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंतांचे अंश आहोत. आपणच भगवंतांचे अंश आहोत. कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. तर आपण इथं कसं आलो मग,
कसं आलो, तर कोणत्या तरी कारणास्तव. आता ते महत्वाचं नाही की कशामुळं आपण इथं आलो, है ना, ते महत्वाचं नाही. तर इथून निघणं महत्वाचं आहे. त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावायचे असतात. आता इथून निघायचंय तर आता आपल्याला भक्ती केली पाहिजे. अध्यात्मामध्ये जायचंय तर भक्ती केली पाहिजे. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करतो. त्याच्यासाठी तो काय करतो? भक्ती करतो. त्याला माहिती आहे भक्ती केलं तर मी निघणार इथून. आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. अनुषंगिक म्हणजे काय? तर जे तिथं येणारे, स्वाभाविकपणे, अनुषंगिक म्हणजे तिथं येणारे, स्वाभाविक व अस्थायी, है ना. तर हे अनुषंगिक म्हणजे काय? हे भौतिक प्रकृतीत ते अनुषंगिक आहे, स्वाभाविक आहे. कारण हे भौतिक 3 गुण जबरदस्ती करणार ना, की भौतिक कार्य करण्यासाठीच, है ना. तर त्याला समजतं की हे जे स्वाभाविक आहे, अनुषंगिक जे आहे ते आपण नाही केलं पाहिजे, हे त्याला समजणार. हे प्रकृतीचे 3 गुण आपल्यावर जबरदस्ती करतायत, है ना. आणि हे भौतिक कार्य कसं आहे? अस्थायी आहे, है ना, मृत्यूसोबत संपणार आहे, हे त्याला माहिती असतं, है ना. जो अनासक्त कार्य करतो त्याला हे माहिती असतं. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या त्याला माहिती असतं की आपण भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहोत. म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियामुळे विचलित होत नाही. त्याच्यामुळे तो विचलित होत नाही, तो दृढ असतो. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत. त्याला माहित असतं की हे थंडी, है ना, भौतिक प्रक्रिया म्हणजे काय? थंडी, ऊन, है ना, आपण आजारी पडणं, गरीब होणं, श्रीमंत होणं, है ना, आपल्या जीवनात हे भौतिक दुःख येणं, है ना, हे सगळं काय आहे? भगवंतांच्या नियंत्रणाखालीच आहे. आणि हे त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला येतंय. असं काही भगवंताचीच कृपा आहे. श्रीमद भागवताप्रमाणे जो परम सत्य ब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम भगवान या 3 विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्वविद म्हटलंय. हे सगळ्या गोष्टी जाणतो आहे तत्वविद असं त्याला म्हणलेलं आहे. आणि त्याला सत्य परिस्थिती काय आहे, तिथं वास्तविक परिस्थितीची ह्याला जाण असते. त्याच्यामुळे तो त्याला विचलित होत नाही आणि त्याचं जे अनासक्त कार्य आहे तो त्याच तसंच चालू ठेवतो. कारण त्याला माहिती असतं. असं म्हणून त्यांनी सांगितलं. ठीक आहे.